नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे आणि कैरी बाजारामध्ये अगदी सहज मिळते आणि त्यामुळेच आज आपण कैरीची आंबट, गोड, तिखट, चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत. अगदीच 4 ते 5 मिनटं लागतात ही चटणी तयार व्हायला. चला तर मग या चटपटीत अशा रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा मी 2 कैऱ्या अशा किसून घेतल्यात. कैरी किसताना ती मोठ्या साईडनेच आपल्याला किसायची आहे. त्याचा किस मोठा पडला पाहिजे या पद्धतीने आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. आणि आंबे म्हणाल तर आंबे तुम्ही कोणतेही वापरू शकता. आणि जेवढा आंब्याचा किस घेतला आहे तेवढाच आपल्याला इथं गूळ वापरायचा आहे. इथं मी पूर्णपणे गुळाचा वापर करते. तुम्ही गूळ आणि साखर दोन्हीही वापरू शकता. आणि हे दोन्ही आपल्याला अगदी लो गॅसवरती गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथं बघा गूळ वितळायला सुरुवात झाली आहे. गॅस अगदीच लोच ठेवायचा आहे आणि याला आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर हे मिश्रण खाली लागू शकतं. तर इथं बघा आपला गूळ आता पूर्णपणे विरघळला आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप ती म्हणजे तुम्हाला जर ही चटणी 6 महिने वर्षभर जर टिकवायची असेल तर तुम्हाला इथे कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही आहे. यामध्ये अजिबात आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. असंच आपल्याला हे वितळवून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूयात. तर यामध्ये मी 1 चमचा घरगुती लाल तिखट घालते आहे, पाव चमचा चाट मसाला घालते आहे, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये गरम मसाला घालायचा आहे, थोडंसं काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ घालून आपल्याला हे सर्व मसाले अगदी छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि लो गॅसवरतीच ही चटणी आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची आहे. जशी ही चटणी शिजू लागते तसं या चटणीला अगदी छान असा रंग येतो. तर इथं तुम्ही बघू शकता ही चटणी अगदी तयार झाली आहे. चटणीला अगदी रंग छान आला आहे. यापेक्षा जास्त आपल्याला ही चटणी शिजवायची नाही आहे, नाहीतर ती थोडीशी चिळवी टाईपची होऊ शकते आणि चावताना आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. तर इथं आपली चटणी अगदी तयार झाली आहे. तर इथं मी माझा गॅस बंद करते आणि आपल्याला चटणी आता थंड करून घ्यायची आहे. तर तयार चटणी तुम्ही एखाद्या काचेच्या हवाबंद बरणीमध्ये ठेवू शकता. अगदी 6 महिने वर्षभर देखील अगदी छान राहते. चला तर मग अशाच मस्त नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.